नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम आज या खासदार महोत्सवामध्ये चालू असलेला गजानन महाराजांचा पारायण दिवसाच्या शुभेच्छा देतो। आज आपल्या इथे गजानन महाराजांचं पारायण पोथीचं इथे होत आहे आणि त्याचा प्रसाद म्हणून विष्णुजींनी 3000 किलोची खिचडी केली आहे। विष्णुजींनी नागपूरला मागे 5000 किलोची खिचडी केली होती, गिनीज बुकमध्ये मोठा रेकॉर्ड झाला। पण आज मला असं वाटतं की पारायणाच्या निमित्त प्रसाद म्हणून आज ही जी खिचडी बनते आहे याचं एक लौकिक खरं होणार आहे आणि सगळ्यांना आवडेल आणि सर्व भक्तांना हा प्रसाद मिळेल आणि या निमित्ताने नागपुरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्या सगळ्या परिवारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल। खऱ्या अर्थानं सांस्कृतिक महोत्सवाची पूर्णता या प्रसाद घेऊन सगळ्यांना होईल। मी या क्षणी विष्णुजींचं खूप खूप अभिनंदन करतो। तो विष्णुजींच्या हाताने असेच मोठे मोठे कार्य, असेच मोठे मोठे नवीन रेकॉर्ड व्हावेत ही विनंती करतो। धन्यवाद। आज गजानन महाराज का पारायण सवेरे हो रहा है और उसी निमित्त गजानन महाराज के चरणों में ये प्रसाद 3,500 किलो का खिचड़ी का प्रसाद आज यहाँ पर हमारे जो महासेव हैं विष्णु जी उनके माध्यम से तैयार हो रहा है और ये भाविकों को लगभग 25 से 30 हजार भाविक ये खिचडी ग्रहण करेंगे। स्वाभाविकपणे गजानन महाराजांनी ज्या प्रकारचा संदेश समाजामध्ये दिला त्या संदेशाला अनुकूल अशा प्रकारचे या ठिकाणी खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। श्री विष्णू मनोहर नागपूरचे शेफ आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ आहेत, अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावाने आहेत आणि अशा विष्णू मनोहरांनी या ठिकाणी खिचडी करावं अशी विनंती नितीनजी गडकरी यांनी केली। त्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि या सकाळी 5 वाजेपासून त्यांनी या ठिकाणी खिचडी बनवण्याला सुरुवात केलेली आहे। खरंच भाग्य आहे की खिचडीचं उद्घाटनाच्या वेळी जी आम्ही 3000 किलो खिचडी पहिल्यांदा बनवली होती 5 वर्षापूर्वी मैत्री परिवाराबरोबर, ती खिचडी आणि आज जवळपास 72,000 किलो याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून झाले। तर आज 72,000व्याच्या वेळी सुद्धा नितीनजीच आहेत। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विष्णुजींनी याच्या आधीच एक विश्वविक्रम केलेला आहे। विशेषतः आपण काल गजानन महाराजांच्या जीवनावरचं नाटक बघितलं, आज त्यांचं पारायण झालं आणि या ठिकाणी आज आपण सामूहिकरित्या खिचडी करतोय। विष्णुजींनी एवढी मोठी खिचडी करण्यात अनेक अडचणी आहेत, कारण सगळे पदार्थ किती प्रमाणात टाकायचे हे जेवढे क्वांटिटी कमी असेल त्याच्यावर शक्य होतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर करत असताना त्याची चव व्यवस्थित राहील या दृष्टीने प्रत्येकाचं किती मिश्रण करायचं याची पण एक्सपर्टाईज त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी या विषयावर वैज्ञानिक अभ्यास केलेला आहे। म्हणजे नुसतं स्वयंपाक करणं ही एक प्रोसेस नाही आहे, तर त्यामध्ये रिसर्च करून त्याच्यावर निर्णय फॉर्म्युलेशन करून अनेक प्रकारचे प्रयोग त्यांनी केले। आज आपण सगळ्यांनी खिचडीचा वास तर चांगला सुटलेला आहे, त्यामुळे आपण जेव्हा खाऊ त्याचा आनंद एकदमच चांगला येणार आहे। मी विष्णुजींचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो।